यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसणार, 106% पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। हवामान विभागाकडून मान्सूनबाबत पहिला अंदाज जाहीर। शक्ती प्रदर्शन करत कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी अर्ज दाखल केला, तर साताऱ्यात महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदेंचाही उमेदवारी अर्ज दाखल। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर अमित शहा 2 दिवसात निर्णय घेणार। फडणवीसांच्या भेटीनंतर किरण सामंत यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले। देशहितासाठी मोदींची शक्ती कमी करण्याची गरज, पवारांचं साताऱ्यात वक्तव्य, तर देशातली जनता मोदी विरोधात असल्याचा दावा। नाशिकच्या जागेवर अजून निर्णय झालेला नाही, उगाच कुणी उड्या मारू नये, प्रफुल्ल पटेल यांचा हेमंत गोडसे यांना सणसणीत टोला। देवेंद्र फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत निर्णय जाहीर करणार, उत्तम जानकरांची माहिती। श्रीकांत शिंदे फाउंडेशनला कोट्यवधींच्या देणग्या देणारे कोण आहेत याची चौकशी करा, संजय राऊत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, तर राऊतांवर श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईची चौकशी होणार, गुजरातमध्ये दिल्ली पोलीस लॉरेन्सची चौकशी करणार। अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून तातडीने दिलासा नाही, 29 एप्रिलला पुढची सुनावणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।